नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या आहे 31 डिसेंबर, वार बुधवार, आणि या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी. आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं. असं म्हणतात की जर आपण एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला स्वर्गप्राप्ती होते आणि सोबतच भगवान श्रीहरी विष्णूंचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. पुत्रदा एकादशी ही पुत्रप्राप्तीसाठी, संतान प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. सोबतच या दिवशी एकादशीचं व्रत जर आपण केलं तर नक्कीच आपल्या मुलाबाळांची सुद्धा प्रगती होत असते. म्हणून नक्कीच आपल्याला या दिवशी एकादशीचं व्रत जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे. जर तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल किंवा पुत्रप्राप्ती होत नसेल किंवा पुत्री प्राप्ती होत नसेल तर तुम्हाला या एकादशीचं व्रत करायचं आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील. सोबतच ज्यांना मूल बाळ आहे त्यांनी सुद्धा हा एक व्रत करायचा आहे, जेणेकरून ज्यांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल. तसेच या दिवशी काही उपायसुद्धा करायचे आहेत. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. तर आपल्याला एक सुपारी अशा ठिकाणी अर्पण करायची आहे. यामुळे 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि फक्त 1 दिवसामध्ये घरामध्ये पैसा हा येऊ लागेल. घरातील पैशाच्या अडचणी, आर्थिक समस्या यासुद्धा नष्ट होतील आणि घरामध्ये श्रीमंतीचे योग सुरू होतील. असा हा एक अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा, हा जो उपाय आहे तर तो आपल्याला आपल्या घरातील गरिबी, दारिद्र्य, त्याचबरोबर घरातल्या अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहे. जर आपल्या घरामध्ये कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल किंवा मेहनत करूनही आपल्या घरामध्ये पैसा हा येत असेल, परंतु आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नसेल, यामुळे आपल्या घरामध्ये वारंवार पैशाच्या अडचणी येतात. तसेच घरामध्ये नकारात्मकता आहे, यामुळे घरात सतत भांडणं होत असतील, मतभेद असतील, आजारपणही वाढलेले असेल, कलह असेल, यासारख्या सुद्धा गोष्टी दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. तर बघा, उद्या आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे एकादशी. तर एकादशीचा हा उपाय आपल्याला करायचा आहे. सकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी लागणार आहे. सुपारी ही चांगली असायला हवी. कुठेही पूजेमध्ये तिचा वापर झालेला आहे किंवा कुठेतरी किडलेली आहे तर अशी सुपारी तुम्हाला घ्यायची नाही. चांगली अशी अखंड तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे. यानंतर सुपारी घेऊन तुम्हाला तामणामध्ये ठेवायची आहे. सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दिवा अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला या सुपारीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही पंचामृत अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. अभिषेक करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने या सुपारीवरती अभिषेक करायचा आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे. या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जी सुपारी आपण घेतली आहे तर ती सुपारी या तांदळावरती तुम्हाला ठेवून घ्यायची आहे. परंतु तांदूळवरती ठेवण्या अगोदर तुम्हाला 1 रुपयाचं किंवा 2 रुपयाचं एक नाणं घ्यायचं, ते तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचं. यानंतर त्या नाण्यावरती तुम्हाला ही सुपारी जी आहे ना ती ठेवायची आहे. ही सुपारी ठेवल्यानंतर या सुपारीला तुम्हाला पिवळे फूल किंवा लाल फूल अर्पण करायचं आहे. सोबतच तुम्हाला हळदी कुंकू त्यावरती अर्पण करायचं आहे. जर तुमच्याकडे विड्याचं पान असेल तर तुम्ही त्या प्लेटमधल्या तांदळावरती विड्याचं पान ठेवा. त्या पानावरती 1 किंवा 2 रुपयाचं नाणं ठेवा आणि त्यावरती ही सुपारी तुम्हाला ठेवायची आहे. यानंतर सुपारीला धूप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे. ही सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि यानंतर ही जी प्लेट आहे तर ती संपूर्ण दिवस आपल्याला आपल्या या देवघरामध्ये ठेवून घ्यायची आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळ करायची. अंघोळ करून झाल्यानंतर एक पांढरा कलरचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे. पांढऱ्या कलरमध्ये कापडामध्ये तुम्हाला ही सुपारी सोबतच हे नाणं आणि हे जे तांदूळ थोडेसे आपण घेतले त्याचे थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. या 3 वस्तू तुम्हाला एकत्र बांधायच्या आहेत आणि या बांधल्यानंतर आपल्या घराच्या बाहेरच्या बाजूने तुम्हाला डाव्या किंवा उजव्या ज्या बाजूला तुम्हाला शक्य होईल
त्या बाजूला तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती बांधायची आहे. ही पोटली बांधल्यामुळे काय होईल बघा, आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता किंवा अलक्ष्मी किंवा दारिद्र्य हे आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होईल आणि घरामध्ये पैशाच्या अडचणी या सुद्धा दूर होतील. आर्थिक समस्या सुद्धा नष्ट होतील आणि सोबतच आपल्या घरामध्ये जे काही अडचणी असतील, मतभेद, कलह, भांडणं किंवा आजारपण यासारख्या गोष्टी असतील तर त्या सुद्धा दूर होतील. यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होईल आणि घरामध्ये पैशाच्या अडचणी या सुद्धा दूर होतील. आर्थिक समस्या सुद्धा नष्ट होतील आणि सोबतच आपल्या घरामध्ये जे काही अडचणी असतील, मतभेद, भांडणे, कलह किंवा आजारपण यासारख्या गोष्टी असतील तर या सुद्धा दूर होतील आणि आपल्या घरातील जी दारिद्र्य आहे तर ते सुद्धा नष्ट होईल. म्हणून हा एक उपाय जो आहे तर हा उपाय आपल्याला उद्या एकादशीच्या दिवशी करायचा आहे. या एकादशीला तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर बघा, तुम्ही कोणत्याही एकादशीला हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. आता ही पोटली आपल्याला किती दिवस ठेवायची, जोपर्यंत ती खराब होत नाही तोपर्यंत अशीच राहून द्यायची आहे. आणि जेव्हा ती खराब होईल तेव्हा तुम्हाला काढून घ्यायची आहे. त्यातली सुपारी पाण्यामध्ये विसर्जित करून द्या आणि पुन्हा कधी परत एकादशी आली की तेव्हा पुन्हा नवीन अशी पोटली बनवायची आणि ती आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायची. यामुळे तुम्हाला अनेक याचे फायदे घरामध्ये दिसून येतील आणि हळूहळू आपल्याला घरातील सगळ्या अडचणी या नष्ट होतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. धन्यवाद.